नमस्कार मित्रांनो, जय महादेव, हर हर महादेव. श्रावण महिना हा भगवान शिवांना समर्पित मानला जाणारा अत्यंत पवित्र महिना आहे. या महिन्यात भक्त उपवास, जप, पूजा आणि सत्कर्म करतात. अशी श्रद्धा आहे की या काळात श्रद्धेने केलेली उपासना विशेष फलदायी ठरते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत श्रावण महिन्यात प्रत्येक हिंदूने पाळावेत असे 11 महत्त्वाचे नियम. हे नियम श्रद्धा आणि भक्तिभावाने पाळल्यास आध्यात्मिक लाभ होतो असे अनेक भक्त मानतात. चला सुरुवात करूया. नियम क्रमांक 1. दिवसाची सुरुवात देवाच्या नामस्मरणाने करा. सकाळी लवकर उठून स्नान करा आणि ओम नमः शिवाय आणि श्री स्वामी समर्थ या मंत्रांचा जप करा. दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी केल्याने मन शांत राहते. नियम क्रमांक 2. शिवपूजा श्रद्धेने करा. शक्य असल्यास शिवलिंगावर स्वच्छ पाणी अर्पण करा. फुले किंवा फळे अर्पण करताना भक्तिभाव सर्वात महत्त्वाचा आहे. नियम क्रमांक 3. सात्विक आहार घ्या. श्रावण महिन्यात अनेक जण मांसाहार आणि मद्यपान टाळतात. साधा, सात्विक आणि संयमी आहार घेण्याचा प्रयत्न करा. नियम क्रमांक 4. खोटे बोलणे आणि वाद टाळा. श्रावण हा आत्मसंयमाचा महिना मानला जातो. शक्य तितके शांत राहा. कोणालाही दुखवणारे शब्द बोलू नका आणि अनावश्यक वाद टाळा. नियम क्रमांक 5. दान आणि मदत करा. गरजू व्यक्तींना अन्न, कपडे किंवा आपल्या क्षमतेनुसार मदत करा. दान हे केवळ पैशांचेच नसते, प्रेम, वेळ आणि सहकार्यही तितकेच मौल्यवान असते. नियम क्रमांक 6. पालक आणि ज्येष्ठांचा आदर करा. आई वडील आणि घरातील वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्या. त्यांच्या सेवेलाही धर्मकार्यातील एक महत्त्वाचा भाग मानले जाते. नियम क्रमांक 7. स्वच्छता राखा. नियम क्रमांक 8. शक्य असल्यास धार्मिक ग्रंथांचे वाचन करा. भगवान शिवांविषयी स्तोत्र, शिवमहिम स्तोत्र, शिवचालिसा किंवा इतर आध्यात्मिक साहित्य वाचा किंवा ऐका. नियम क्रमांक 9. सोमवारचे विशेष महत्त्व जपा. श्रावणातील सोमवार अनेक भक्तांसाठी विशेष असतो. त्या दिवशी अधिक शक्तिभावाने पूजा करा, जप करा किंवा मंदिर दर्शन करा. नियम क्रमांक 10. संयम आणि चांगले आचरण ठेवा. राग, मत्सर, अहंकार आणि द्वेष यांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. चांगले विचार आणि चांगले वर्तन हीच खरी पूजा आहे. नियम क्रमांक 11. श्रद्धा सर्वात महत्त्वाची आहे. फक्त विधी करण्यापेक्षा मनापासून भक्ती करणे अधिक महत्त्वाचे आहे. देवाला बाह्य दिखावा नव्हे तर प्रामाणिक भावना प्रिय असतात. मित्रांनो, लक्षात ठेवा, श्रावण महिन्यात नियम पाळण्यामागचा उद्देश भीती निर्माण करणे नसून स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवणे हा आहे. श्रद्धा, संयम, सेवा आणि सदाचार या मूल्यांमुळेच या पवित्र महिन्याचे खरे महत्त्व अनुभवता येते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या कुटुंबियांसोबत शेअर करा आणि अशाच सनातन धर्मावरील माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हर हर महादेव.